सखी सावली काव्यांजली। काहीच माहित नाही काकू। प्रीतमचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत गेले आणि बघितलं तर तो बेशुद्ध झाला होता। त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं। मला काही सुचलं नाही म्हणून मी ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावून घेतलं। अगं मग तू दवाखान्यात का गेली नाहीस? इथेच का थांबलीस? मधुराने थांबवलं हो ना? काय ग? काय विचारतोय आम्ही? बोल ना। मी खरंच अपशकुनी आहे का काही? लाडू काय वाटेल ते काय बोलतेस तू? कोण म्हणाल तुला असं? हा, आई म्हणाली ना? माहितीये मला, अशा परिस्थितीमध्ये तीच असलं काहीतरी बोलू शकते। शरवडूबाईने लगेच लाडक्या अक्काईला बोलून घेतलेलं दिसतंय। खाव्याला पण नाही एवढा खापूळ काय? जाऊ दे मरू दे, काव्या बघायच्या आधी इथून पळालेलं बरं। उदा वाटला गे चल। बघ लाडू, या इतर गोष्टींचा विचार करू नकोस। बघ आता जेव्हा प्रीतम घरी येईल तेव्हा तू छान हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या समोर असायला हवीस की नाही? म्हणजे त्याला लवकर बरं वाटेल। तू शांत हो बघू, उगाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा। तू बसतेस का थोडा वेळ? ये बस। आलेच वाटतं। चल। आपण आज जाऊयात सगळे? हो चला। ये। काळजी करू नको, लवकरच बरं वाटेल त्याला। काका, डॉक्टर काय म्हणाले? सिटी स्कॅन करायला हवा। तो केला पण त्याचे रिपोर्ट्स अजून आले नाही। पण त्यांनी सांगितलंय सगळं ठीक होईल म्हणून। एक मिनिट, ते सगळं जाऊ दे। वहिनी मला आधी सांग, तू खूप वेगळी दिसतेस। म्हणजे हा चेंज कधी घडला? आय मीन खूपच कमाल दिसतेस तू, पण मला असं का वाटतंय की आपण खूप दिवसांनी भेटतोय। आणि मावशी तूही आलीस, खरंच थँक्यू। आणि तुम्ही पुष्पांजली, मी मगासपासून ऑब्झर्व करतोय तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात बांगड्या, काय चाललंय? काय तुमचं काय लग्न वगैरे झालंय? एक मिनिट, व्हॉट आर यू सिरियस? तुमचं लग्न झालं पुष्पांजली? अरे मला कोणी सांगितलं का नाही? आणि तुम्ही मला लग्नात बोलवलं नाही?